आवाज महाराष्ट्राचा। शाळेच्या दैनंदिन साफसफाई कामात रिंग सुलभा उबाळे यांच्याकडून गंभीर पोलखोल, महानगरपालिकेचं कोट्यवधींचं नुकसान। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील मोठी पोलखोल केली। भाजपाने त्यांच्या संबंधित एका कंपनीने दुसऱ्या कंपनीला हाताशी धरून पालिकेतील शाळांच्या दैनंदिन कामात रिंग केली असल्याचा गंभीर प्रकार उबाळे यांनी उघडकीस आणलाय आणि या ठेकेदाराने अशाच प्रकारचा कारनामा मुंबई महापालिकेमध्ये देखील केला होता। रिंग करून इतर ठेकेदारांना निविदा भरून दिली नव्हती असा प्रकार शाळांच्या दैनंदिन साफसफाई कामात होत असल्याचं सुलभा उबाळे यांनी पुराव्यानिशी समोर आणलं आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर शहर यांना याबाबत सुलभा उबाळे यांनी निवेदन दिलेलं आहे। त्यात त्यांनी म्हटलं आहे की महापालिकेच्या शिक्षण विभागात दैनंदिन कामांमध्ये विविध प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे। यासाठी 6 कंपन्यांनी निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला। या निविदेमध्ये अटी आणि शर्ती ठराविक कल्पनांना डोळ्यासमोर ठेवून करण्यात आल्या आहेत। निविदा काढून 5 महिने झाल्यानंतर त्यावरील निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला आणि या काळात निविदेत सहभागी असणाऱ्या इतर ठेकेदारांना कसं अपात्र करता येईल याबाबत कटकारस्थान करण्यात आलं असा आरोप सुलभा उबाळे यांनी केलेला आहे। क्रिस्टल कंपनीचे डायरेक्टर हे भाजप नेते प्रसाद लाड यांच्या जवळचे नातेवाईक असल्याचा देखील आरोप सुलभा उबाळे यांनी केला आहे। याच्यामध्ये 6 कंपन्यांनी सहभाग घेतला होता। 6 कंपन्यांपैकी 4 कंपन्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे। त्याच्यातली एक कंपनी आहे जी आता 2.5 वर्षापासून एक्झिस्टिंग काम करते आहे। दुसरी जी एक कंपनी आहे ती संपूर्ण देशामध्ये याच प्रकारचं काम करते आहे। असं असताना त्या कंपन्या अपात्र झाल्या कशा असा आमचा प्रश्न आहे। आणि दुसरं म्हणजे तुम्ही म्हणताय ब्रिक्स कंपनी जी आहे ज्यांना हे काम मिळणार आहे हे आम्हाला कसं कळलं तर ब्रिक्स कंपनीचे जे आहेत डायरेक्टर ते काल करारनामा घेऊन महानगरपालिकेमध्ये चेक करायला आले होते। मग जर बीड ओपनच झालेलं नाही आहे तर तो करारनामा घेऊन येण्याचं कारण म्हणजे त्यांनाच काम मिळणार आहे हे सरळ जाहीर झालेलं आहे। आणि आमची अशी माहिती आहे जे अपात्र झालेत त्यांचं टेंडर हे लघुत्तम दरामध्ये आहे, 10 ते 15% खाली आहे इस्टिमेट रेटच्या। आणि ज्यांना आता द्यायचं हे प्रयत्न करतायत त्यांचं टेंडर हे इस्टिमेट रेटच्या 10 ते 15% अबाव आहे। ऑलरेडी हे टेंडर फुगवण्यात आलेले आहे। सर महत्त्वाचं म्हणजे एक तुम्ही पत्र दिले आयुक्तांना आणि तुम्ही त्यांना वारंवार निदर्शनास आणून दिले की ह्याच कंपनीला काम मिळणार आहे, ते याचे पालक आहेत आणि पैसा जो आहे तो सर्वसामान्य लोकांचे कराचा पैसा आहे। 17 ते 18 कोटी रुपयांनी टेंडर वाढतंय काय सर? आम्ही माननीय आयुक्तांना याच्या संदर्भामध्ये पत्र दिलेलं आहे। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की मी याची सखोल चौकशी करून तुम्हाला येत्या 2 ते 3 दिवसामध्ये याचा निकाल सांगतो। परंतु जेव्हा करारनामा घेऊन ते फिरायला लागले म्हणून आम्ही घाई केली। सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक वेळेस कोर्टात जाणं असेल किंवा पत्र देणं हे असेल, शिवसेना स्टाईल कुठं दिसत नाही। आता आम्ही त्यांना संधी दिलेली आहे, अजून टेंडर ओपन झालेलं नाही आहे। आता त्यांचा फक्त पात्र अपात्रतेचा तक्ता आलेला आहे। जर टेंडर ओपन होऊन जरी चुकीच्या पद्धतीने जर देऊ केलं आणि अभाव लोकांना दिलं तर आम्ही शिवसेना स्टाईलने त्यांना निश्चितपणे उत्तर देऊ। मग असं असताना तुम्ही म्हणता की प्रसाद लाड सुद्धा या सगळ्या प्रक्रियेमध्ये इन्वॉल्ड आहे, नेमकं काय प्रकरण? प्रसाद लाड यांची कंपनी नाही, त्यांचे निकटवर्तीय त्यांचे जवळचे नातेवाईक हे त्या कंपनीमध्ये डायरेक्टर आहेत। त्यांनी या ठिकाणी सपोर्टला टेंडर भरलेलं आहे। अशाच प्रकारचं टेंडर बृहन महानगरपालिकेमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये भरण्यात आलं। त्या ठिकाणी ब्रिक्सनी यांना पाठिंबा दिलेला आहे आणि 150 कोटीचं काम हे वाटून घेतलेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्रात मग ST महामंडळ असेल, वखार महामंडळ असेल, समाज कल्याण असेल, या ठिकाणी या कंपन्या साठवलोट करून कामं हे जास्त दराने मिळवतात। प्रसाद लाड आणि याच्या आधी सुद्धा स्मार्ट सिटीमध्ये सुद्धा असंच एक प्रकरण झालं होतं, त्यावेळेस तुमच्या दोघांवर त्यांनी अभिमुख्याचा दावा केला, ते काय प्रकरण होतं? त्यावेळेस त्यांची बदनामी झाली आणि 100 कोटी रुपये तुम्हाला द्यावे लागतील अशा प्रकारची नोटीस पाठवली होती। परंतु आम्ही त्यांना हात जोडून सांगितलं की तुमची बदनामी करण्याचा आमचा हेतू नाही। तुमची जी कंपनी यामध्ये पार्टिसिपेट करते त्या कंपनीच्या डायरेक्टर ऑफ बॉडीजमध्ये तुमच्या पत्नीचं, तुमच्या मुलीचं, तुमच्या मुलाचं नाव आहे असं आम्ही संबोधलं आहे। एकतर तुम्ही सांगा की ते तुमचे कुणी नाही आणि नाहीतर तुम्ही मान्य करा की तुम्हीच त्याच्यामध्ये आहात। त्यामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला। त्याची सगळी फाईल आम्ही त्या तत्कालीन नगरविकास मंत्री यांच्याकडे सोपवली होती, पण आपल्याला सगळ्यांना महाराष्ट्राने बघितले तत्कालीन नगरविकास मंत्री हे त्यांच्याबरोबरच जाणार होते, त्यामुळं त्या घोटाळ्याची चौकशी झाली नाही। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।